कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात शिंदे गटाचे 2 मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री योगेश कदम यांना बेकायदेशीर वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. ही नोटीस सामाजिक कार्यकर्ते तुषार आढाव यांनी पाठवली असून वकील अमित कटारनवरे यांच्या मार्फत ती देण्यात आली आहे. माझं तुम्हाला खुल्लं आव्हान आहे. तुम्ही गृहराज्यमंत्री आहात ना, मी आता तुमच्या मंत्रालयातच जाऊन तुम्हाला ही नोटीस सर्व करायला गेलो होतो. तुम्हाला अजूनपर्यंत कार्यालयाचंही वाटप झालेलं नाही अशी मला माहिती मिळते. म्हणजे तुम्ही कार्यालयाचं वाटपही झालं नाही, अजून प्रॉपरली तुमचं कामकाजही सुरू झालेलं नाही सुरू, तर तुमची अशा पद्धतीचं वर्तणूक आहे. मला आश्चर्य वाटतंय. महाराष्ट्र राज्याला अशा पद्धतीचे गृहराज्यमंत्री लाभले तर 5 वर्ष लोकांनी काय अपेक्षा ठेवायच्या? यू शुड बी अनबायस्ड. तुम्ही पक्षपाती नसायला हवेत. तुम्ही सगळ्यांना समान नजरेने धरायला हवं आणि न्यायालय जो काही निकाल देईल त्याचा सन्मान करायचं शिका. चॅलेंज करायचा हायकोर्ट हे शेवटचं कोर्ट नाही असं तुम्ही म्हटलात, मान्य आहे मला. परंतु जर जायचं असेल ना सुप्रीम कोर्टात, तर आमच्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ नका. असेल ना हिंमत तर स्वतःच्या खिशातले पैसे टाका आणि त्यांना आरोपी जे आहेत ना संजय शिंदे वकील, त्या लोकांना तुम्ही ते पैसे प्रोव्हाइड करा फीससाठी. हे अजिबात महाराष्ट्रात खपून घेतलं जाणार नाही. दुसरा मुद्दा संजय शिरसाटांचा. अक्षय शिंदे नराधम होता. कुठल्या अधिकाराने म्हणताय तुम्ही तो नराधम होता? तुम्ही जज आहे तुम्ही. कोणी अधिकार दिला तुम्हाला? मी संजय शिरसाटांना ओपन आव्हान देतोय. तुम्ही अक्षय शिंदेवरती तुम्ही सगळ्यांनी लावलेले नराधम असल्याचे आरोप कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवावेत. आणि जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मी सांगतो, मी माझा वकिली पेशा सोडीन. आणि जर नाही सिद्ध करू शकले तुम्ही, तर तुम्ही राजकारण सोडायचं. या ओपन चॅलेंज. आणि जर याच्या पुढे तुम्ही न्यायालयाची भूमिका बजावायला असणार तर मी तुम्हाला ही नोटीस याच्यासाठीच पाठवलेली आहे का तुम्ही ही गोष्ट सिद्ध करून दाखवा जे बोललात ते. आणि जर सिद्ध करू शकला नाहीत आणि जर 24 तासाच्या आत सत्य काय आहे लोकांसमोर मांडलं नाही, तर मात्र कोर्टाच्या कारवाईला सामोरं जायची तुम्ही तयारी ठेवा.